नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भोवी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू आहे। श्रावण म्हटलं की व्रतवैकल्य, सणवार, त्याचप्रमाणे उपवास, त्यामुळे आजची ही रेसिपी उपवास स्पेशल आहे। आणि आजच्या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे ही रेसिपी करत असताना साबुदाणा, शेंगदाणा किंवा बटाटा असा कुठलाही आपण पदार्थ वापरणार नाही आहोत, तर राजगिऱ्यापासून उपवासाचे अगदी कुरकुरीत क्रिस्पी डोसे आणि त्याचबरोबर त्याच पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार डोसे, हे डोस्याचे दोन्ही प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे। राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि प्रथिनांचं प्रमाण असतं, त्यामुळे राजगिरा हा सुपर फूड आहे। मधुमेही असतात त्यांच्यासाठी, वयस्कर लोकांसाठी, वजन नियंत्रित करणाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी राजगिरा हेल्दी आहे। सो अशी ही हेल्दी रेसिपी घेऊन मी आलेली आहे आणि सोबतच नेहमीप्रमाणेच भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी नक्की नक्की जमणार। चला तर बघूया आजची ही रेसिपी। या ठिकाणी 1 वाटी इतकं राजगिऱ्याचं पीठ मी घेतलेलं आहे। अशा प्रकारे जो राजगिरा बाजारामध्ये मिळतो तो हलका गरम करून त्याचं मिक्सरमध्ये पीठ मी बनवून घेतलेलं आहे। तुम्ही रेडीमेड बाजारामध्ये जे राजगिऱ्याचं पीठ मिळतं ते देखील वापरू शकता। ज्या वाटीने राजगिऱ्याचं पीठ घेतलंय त्याच वाटीने मोजून 1 वाटी इतकं ताक घेतलंय आणि चवीनुसार इतकं मीठ इथे मी घातलेलं आहे। आता सर्वप्रथम डोस्यासाठीचं पीठ बनवून घेऊयात। आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये मी राजगिऱ्याचं पीठ घालून घेते, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि त्याचप्रमाणे ताक घालून घेणार आहे आणि हे सगळं मिक्सरला फिरवून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचंय। यात महत्त्वाची टीप, हे जे ताक घेतलंय ते ताक रूम टेम्परेचर नाहीये, तर थंडगार ताक आहे। फ्रीजमधलं ताक मी यासाठी घेतलंय का, तर आपण हे मिक्सरला फिरवणार आहोत। मिक्सरला फिरवत असताना मिक्सरच्या उष्णतेने हे पीठ गरम होईल आणि आपल्या डोस्याचं टेक्स्चर व्यवस्थित होणार नाही, डोसे वातड चिवट होतील। त्यामुळे जर पिठाचं टेम्परेचर व्यवस्थित राहिलं तर डोसे छान होतात, त्यासाठी हे थंड वापरलंय। तुम्ही देखील ही टिप फॉलो करा। आता पीठ व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतलंय, तुम्ही बघू शकत असाल। आता मी हे एका भांड्यात काढून घेत आहे। तुम्हाला ताक किंवा दही चालत नसेल तर यासाठी तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता, पण पाण्याच्या बाबतीत देखील तीच टिप फॉलो करा। फ्रीजमधलं थंड पाणी यासाठी वापरा, त्यामुळे मिक्सरच्या उष्णतेने पिठाचं टेक्स्चर बिघडणार नाही। पीठ बघा, पीठ जरासं घट्ट वाटतंय मला। आपल्याला याचे डोसे करायचे, डोस्यासाठी थोडंसं पातळ पीठ हवं, त्यामुळे पाव वाटी ताक मी यात परत घालतेय। या भांड्यात ताक घालून मी सगळं पीठ व्यवस्थित काढून घेणार आहे। पीठ जर घट्ट वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं ताक किंवा पाणी तुमच्या हिशोबानुसार ॲड करू शकता। ताक घेत असताना थोडंसं गोडसर घ्यायचंय, त्यामुळे डोसे फार आंबट होत नाही। आता बघा, पिठाचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे सरसरीत पीठ आपल्याला हवं आहे। आता हे पीठ 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला बाजूला ठेवायचे, त्यामुळे पीठ छान सेट होतं। आणि पीठ सेट होस तर एक झटपट चटणी मी बनवून घेणार आहे। तुम्हाला जे हवं ते तुम्ही या चटणीत तुमच्या उपवासाच्या पद्धतीनुसार घालू शकता। मी इथे शेंगदाणे, मिरची, आलं आणि जिरं एवढंच घेतलंय। चवीनुसार मीठ घालून मी ही चटणी आधी कोरडी, नंतर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि उपवासाची झटपट चटणी इथे मी तयार करून घेणार आहे। तुम्हाला उपवासासाठी ओलं खोबरं, सुकं खोबरं असं चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। आता बघा, ही चटणी मी झटपट फिरवून घेतली आहे आणि 1 चमचा साजूक तूप कडकडीत टाकून त्यात पाव चमचा जिरं घालून याला मस्त फोडणी देऊन घेतली आहे। आपली चटणी रेडी आहे। आता चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि पीठ बघूयात। 10 ते 12 मिनिटांनंतर हे पीठ असं छान सेट झालेलं दिसतंय। बघा, बारीक बुडबुडे या पिठावर आलेले दिसत आहेत। पिठाचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते मी। बघा, अशा प्रकारे पिठाचं टेक्स्चर आपल्याला हवंय। आता महत्त्वाची टीप ती म्हणजे
बऱ्याच जणांना उपवासाला खाण्याचा सोडा चालत नाही. मला सुद्धा व्यक्तिशः चालत नाही म्हणून मी घातलेला नाहीये. त्यासाठी काय करायचं तर ही टिप फॉलो करा. एका दिशेने 5 ते 7 मिनिटं पीठ छान फेटून घ्या. याला कुठलाही सोडा लागणार नाही, तर मस्त असे क्रिस्पी सुद्धा आणि जाळीदार सुद्धा डोसे होतील. त्यामुळे खाण्याचा सोडा यामध्ये घालण्याची आवश्यकता नाहीये. डोस्याचा तवा तापवून घेतलाय मी. हाय फ्लेमवर डोश्याचा तवा तापवून घ्यायचा आहे. त्यानंतर पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे. याने काय होतं तर टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन होतं आणि डोसा छान होतो. आता सर्वप्रथम मी तुम्हाला मऊ लुसलुशीत अगदी गुबगुबीत डोसा कसा बनवायचा ते दाखवतेय. थोडंसं पीठ साधारणतः 2.5 पळ्या पीठ इथे मी घालून घेतले आणि हलकं हे पीठ स्प्रेड करायचंय. हलकं आपल्याला पसरवून घ्यायचंय आणि थोडासा जाडसर हा डोसा आपल्याला बनवायचा आहे. आता बघा डोसा व्यवस्थित मी घालून घेतलाय. फार पातळ हा घालायचा नाहीये. आपल्याला जाळीदार डोसा करायचा आहे. बघू शकत असाल छान जाळी या डोस्याला पडलेली दिसतीये आणि यात आपण कुठलाही सोडा वापरला नाहीये तरी सुद्धा सुरेख जाळी या डोस्याला आलेली आहे. आणि साधारणतः हाय मीडियम फ्लेमवर हा डोसा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. बघा याचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल, जाणवत असेल. आता 3 ते 4 मिनिटानंतर बघा डोस्याचा पूर्ण रंग बदललाय आणि मी थोडासा काढून बघतीये. हा थोडासा जाडसर डोसा आहे. त्यामुळे काय होतं हा थोडासा अल्लाद काढला, थोडा कडा मोकळा केल्या तर हा डोसा अल्लाद सुटून येतो. बघा थोड्याशा याच्या आपण कडा मोकळ्या करून घेतले आणि बघा अल्लाद हा डोसा आता सुटून येईल. तव्यापासून मोकळा झालाय आणि याला सुरेख अशी जाळी पडलीये. याला जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाहीये. मऊ जाळीदार लुसलुशीत डोसा बनवायचा आहे याचा. त्यामुळे याला जास्त मी भाजत नाहीये. दुसऱ्या साईडनी ते ऑप्शनल आहे, दुसऱ्या साईडनी भाजणं. याला थोडंसं साजूक तूप मी लावून घेते. ते देखील ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर लावा आणि नाही लावलं तरी देखील चालू शकतं. बघा किती सुरेख जाळीदार असा हा डोसा आपला तयार आहे. यात राजगिरा आहे त्यामुळे याचा कलर इतर डोश्यांपेक्षा थोडासा डार्क येतो. आता पातळ आणि क्रिस्पी डोसा कसा टाकायचा ते बघा. हा डोसा टाकत असताना मी हे पीठ जास्त स्प्रेड करणार नाहीये, पसरवणार नाहीये. तर हे पीठ असं ओतून घ्यायचंय पूर्ण तवाभर. जितका तुम्हाला मोठा डोसा हवा असेल त्या प्रमाणात हे पीठ आपल्याला घालून घ्यायचंय आणि हे हलक्या हाताने स्प्रेड करायचंय. जास्त स्प्रेड याला करायचं नाहीये. तर व्यवस्थित हा डोसा असा घालून घ्यायचा आहे आपल्याला. आणि यात महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळी तुम्हाला कुरकुरीत डोसा करायचा असतो त्यावेळी अगदी मीडियम फ्लेमवर हा 5 ते 6 मिनिटं आपल्याला भाजू द्यायचा आहे. बघा याचा रंग आता तुम्हाला बदललेला दिसेल. हा पूर्ण याचा रंग बदललाय, मध्ये चिरा दिसतायत. त्यामुळे हा डोसा बघा भाजत आलाय. तरी देखील आपल्याला 2 ते 3 मिनिट अजून ठेवायचा आहे. आता हलका याच्या कडा सुटत आहेत. हलका डोशाच्या कडा सुटून वर आल्या की बघा अशा प्रकारे आपण डोसा काढून घेणार आहोत. तुम्हाला जर कुरकुरीत डोसा करायचा असेल तर मीडियम फ्लेमवर डोसा जराही न हलवता व्यवस्थित 6 ते 7 मिनिटं भाजून घ्यायचा आहे. छान कुरकुरीत होतो आणि जरासा पातळ टाकला की अशा प्रकारे कुरकुरीत छान डोसा तयार होतो. बघा तुम्हाला जाणवत असेल डोसा अगदी छान क्रिस्पी झालाय. हा डोसा मऊ लुसलुशीत नाहीये. तूप लावणं हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता. बघा किंवा तुम्ही हा डोसा तसा देखील तूप न लावता सर्व करू शकता. बघा आता मी हा कुरकुरीत डोसा तुम्हाला इथे आवाज तुम्हाला जाणवू शकत असेल. किती क्रिस्पी हा डोसा झालेला आहे. अतिशय छान कुरकुरीत हा डोसा झालेला आहे.
आणि त्याचप्रमाणे हा दुसरा डोसा बघा एकाच पिठापासून मऊ झालाय, अगदी मऊसर, मऊ लुसलुशीत आणि त्याचप्रमाणे जाळीदार. तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भव्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.